नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीएचजी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विश्वजित सर गुरुकुल मध्ये आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत मित्रांनो. तो म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल. या एक वचन आणि अनेक वचनामध्ये आज आपण जे काही नियम बघणार आहोत ते तुम्ही लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत कधी विसरणार नाही. मित्रांनो बघा, इथे दिला यस, यस, आय एस, व्ही एस म्हणजे काय मित्रांनो? तर बघा, बुक, इथे बुकच्या इथे तुम्हाला यस लावलेला आहे अनेक वचन करताना. बॉक्स, बॉक्सच्या पुढे आपण अनेक वचन करताना एस लावलेला आहे. बेबीच्या इथं वाय काढून आपण इथं आय एस लावलेला आहे. यप, या यप काढून आपण इथं व्ही एस लावलेला आहे. हे मित्रांनो का केलं गेलेलं आहे? तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता या एकाच व्हिडिओमध्ये सिंग्युलर आणि प्लुरलचे आपण 7 नियम बघणार आहोत. मित्रांनो, हेच नियम तुम्हाला इयत्ता 4th स्कॉलरशिप असो, 5वीच स्कॉलरशिप असो, 7वीच स्कॉलरशिप असो किंवा 8वीच स्कॉलरशिप असो किंवा 10वी 12वी असो, तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा या सिंग्युलर आणि प्लुरलचा उपयोग होणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या व्हीएचजी चॅनलला, विश्वजित सर गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. लाईक पण करा आणि शेअर पण करा. तर चला मित्रांनो, आपण पाहूया या सिंग्युलर आणि प्लुरलचे जे 7 नियम. तर मित्रांनो, तर चला बघूया सिंग्युलर आणि प्लुरलचे जे काही 7 नियम आहेत. त्यापैकी सुरुवातीचा नियम, फक्त यस ची ट्रिक. तर तुम्हाला दिसतंय का? तर त्याला थोडस झूम करून मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, इथे यस ची ट्रिक, फक्त यस ची ट्रिक. मित्रांनो एक नियम आहे, सामान्य नाम आहे, हे सगळं सामान्य नामाचाच खेळ आहे. सामान्य नामातच एकवचन आणि अनेक वचन होतं. पण सामान्य नामामध्ये 90% असे जे काही सामान्य नाम आहेत ज्याच्या पुढे फक्त आपण यस लावू शकतो. 90% म्हणजे जे आपण जनरली वापरतो. उदाहरण सांगायचं गेलं, पेन, पेन्स, बुक, बुक्स, बॅग, बॅग्स, डेस्क, डेस्क, टीचर, टीचर्स. मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला फक्त यसच लावलेला आहे. म्हणजेच काय ट्रिक लक्षात काय ठेवायची? एक जर असेल तर एकटा आणि 2 असतील तर यसचा साथीदार. बोला माझ्या मागे. एक जर असेल तर एकटा आणि 2 असतील तर यसचा साथीदार. मित्रांनो, एक पेन असला का पेन म्हणतो आपण, 2 पेन असला का आपण पेन्स असं म्हणतो. तर चला दुसऱ्या ट्रिक कडे जाऊया आपण. तर मित्रांनो, यस ची ट्रिक तर आपण बघितली. यस ची ट्रिक काय होती? तर जेवढे पण सामान्य नाम आहेत त्यातले 90% काही सामान्य नाम असे आहेत ज्यांच्या पुढे आपण काय करतो, फक्त यस वापरतो. पण आता बघा, आता तुम्हाला शिट्टीची ट्रिक, यस ची शिट्टी ट्रिक नंबर 2. यस ची शिट्टी ट्रिक म्हणजे काय? आपण असे काही सामान्य नाम आहेत ज्याच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स आणि ओ आवाज येतो, म्हणजे ते शब्द असतात. त्या सामान्य नामाच्या शेवटी यस असेल, एस एच असेल, सी एच असेल, एक्स असेल किंवा ओ असेल. हे जर असले ना मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचंय, त्या सामान्य नामाच्या पुढे अनेक वचन करताना यस लावायचं आहे. त्याला शिट्टीची ट्रिक का म्हटले माहिती? बघा याचा उच्चार बघा, यस, श, यस यच, सी एच, एक्स, ओ. म्हणजे इथे तुम्हाला त्यांचा आवाज कसा येतो? शिट्टी सारखा येतो. बघा मित्रांनो, बस, बसेस, यस लावलाय. डिश, डिशेस, यस लावलाय. बेंच, बेंचेस, बॉक्स, बॉक्सेस, मँगो, मँगोज. म्हणजे इथे काय केलं गेलं आहे, जिथे जिथे तुम्हाला यस, एस एच, सी एच, एक्स आणि ओ आलाय तिथे तुम्हाला काय केलं आहे, तर यस लावलेलं आहे. इथे यस लावायचा नाही. बघा इथे काय ट्रिक दिले, स साप, स शिट्टी, स चमचा, स बॉक्स, ओ बटाटो. या 5 शिट्टीवाल्या अक्षरांना आपण यस ची शिट्टी लावून टाकायची. लक्षात राहील काय? यस, एस एच, सी एच, एक्स आणि ओ. या 5 जणांना काय करायची, यस ची शिट्टी लावून टाकायची. मित्रांनो याच्यामध्ये एक अपवाद पण आहे बरं का.
अपवाद बघा कुठले दोन अपवाद आहेत, व्हीआयपी अपवाद ज्याला बोलतोय, ती पण ट्रिक आहे. पण वाक्यात लक्षात ठेवायचं, फोटो आणि रेडिओ हे व्हीआयपी आहेत. व्हीआयपी का म्हटलंय? त्यांचं अनेक वचन करताना तिथे यस लावलं जातं. बघा इथे यस लावलाय, रेडिओज. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, फोटो आणि रेडिओ हे व्हीआयपी आहेत, त्यांना शिट्टी नको. झालं एस शिट्टीची ट्रिक आहे की नाही. यस एस एच सी एच एक्स आणि ओ असतील तर पुढे यस लावून टाकायचं. फोटो आणि रेडिओ हे व्हीआयपी आहेत, त्यांना शिट्टी लावायची नाही. तर चला पुढची ट्रिक बघूया. नियम नंबर 3. मित्रांनो तिसरा नियम घेऊन आलोय, सोपा नियम आहे, वायला आयची जादू. वायला आयची जादू बघा, याच्यामध्ये तुम्हाला व्यंजन आणि स्वर याचा संबंध येणार आहे बरं का. बघा आता नंबर इथं ए आणि बी दिलेला आहे. काय करायचं, वायच्या आधी व्यंजन असेल तर वायला आय करा. जर वाय एखादा शब्द असेल त्याच्या शेवटी जर वाय दिला असेल आणि त्या वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर त्याचं काय करा, आय करायचं. म्हणजे वाय तिथं लोप होतो, वाय निघून जातो आणि आय करून तिथं ईएस लावायचा. म्हणजे आय ई एस तिथं लावला जातो. उदाहरण बघा, उदाहरणानुसार तुम्हाला समजून येईल. सिटी, सिटीचं काय केलंय, शेवटी काय वाय, वाय निघून गेला, वायच्या अगोदर टी आहे म्हणजे व्यंजन आलं, म्हणजे काय केलं आय ई एस लावला, सिटीज. बेबी, बेबीचा वाय निघून गेला, त्याच्या जागी आय आलं. का तर ह्या वायच्या अगोदर बी आहे आणि ते व्यंजन आहे, म्हणून इथं काय केलं आय ई एस लावलं, बेबीज करून टाकलं. स्टोरी, स्टोरीला पण इथं काय केलं, शेवटला वाय आहे, त्याच्या अगोदर काय व्यंजन आहे म्हणून आय ई एस लिहिलं, म्हणून काय झालं स्टोरीज. कॉपी, कॉपीला शेवटी इथं वाय आहे, वाय काढून टाकला, त्याचा आय ई एस केला, म्हणजे काय झालं कॉपीज. मित्रांनो लक्षात ठेवायचं काय, व्यंजनाचा वे आला, बघा इथे ट्रिक दिले, वाय असताना व्यंजनाचा वे आला की आय वायला ई ची जादू, वाय गेला आय एस आला. लक्षात ठेवा मित्रांनो, वाय असेल त्याच्या अगोदर व्यंजन असेल, आय ई एस लिहून टाकायचं, वायला लोप करायचा. दुसरा नियम बघा काय दिलाय, थोडासा वेगळा. थोडासा वेगळा म्हणजे काय, आता जिथं व्यंजन होतं इथं काय स्वर असेल, म्हणजे कसं वायच्या अगोदर जर स्वर आले असतील. मित्रांनो आपला एक व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये आर्टिकल्स दिले, त्यात स्वर आणि व्यंजन तुम्हाला मी सांगितलंय कसं असतात. हे स्वर आहेत ए ई आय ओ यू, हे जर स्वर तुम्हाला या वायच्या अगोदर जर आले तर इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही आणि डायरेक्ट यस टोकून द्यायचा. वाय काढायचं नाही, काही करायचं नाही, काहीच नाही, फक्त यस लिहायचं. उदाहरणार्थ बॉय बॉईज, टॉय टॉईज, डे डेज. हे कधी शेवटला वाय असेल आणि त्याच्या अगोदर तुम्हाला जर स्वर आला असेल तर. जर अगोदर व्यंजन आला तर तुम्हाला तिथं वायच्या जागी आय लिहून यस लिहायचं आहे. मित्रांनो म्हणजेच काय ट्रिक काय म्हणते, स्वराचा स्व आला की फक्त यस लिहायचं आणि व्यंजनाचा वे आला की तिथं वायला ई ची जादू करायची, वाय घालवायचा आणि आय एस लिहायचं. समजलं मित्रांनो. तर चला आता वळूया पुढच्या ट्रिक कडे. मित्रांनो चौथा नियम तर खूपच तुम्हाला आनंद देणार आहे, हसवणार आहे थोडासा. एफ ला व्ही ची भांडण ट्रिक, भांडण लावायचं काम करायचं. कधी एखाद्या सामान्य नामाच्या शेवटी एफ आला, एफ ही आलं तर डायरेक्ट एफ ला काढून टाकायचं, एफ च व्ही करायचं आणि टोटली व्ही एस लिहायचं, ई एस जोडून व्ही एस करायचं. म्हणजे कसं बघा, इथं आहे लिप, लिपचा एफ आला, एफ काढून टाकला, त्याच्या काय आलं व्ही एस, लिव्स. नाईफ, नाईफचा एफ ई आला बरोबर, एफ ई काढून टाकला, त्याच्या जागी काय लिहिलं व्ही एस, नाईव्स. लाईफ, लाईफचा सुद्धा एफ ई आला, एफ ई काढून टाकलं, त्याच्या जागी काय केलं लाईव्स, व्ही एस लिहिलं. आणि शेवटचा वाईफ एक आला, वाईफ शब्द जर आला, वाईफ म्हणजे काय बायको आहे की नाही, आणि ह्या बायकोचा एफ ई जर काढला तर वाईव्स होतात, म्हणजे बायका होतात, व्ही एस. याच्यावरच मित्रांनो ट्रिक सांगतो, बायको वाईफचा एफ जर काढला आहे की नाही, एफ ई जर काढला तर काय होतात, भांडणं करायला कोण लागतात, वाईव्स लागतात. वाईव्स म्हणजे अनेक बायका येतात. तेच एफ गेला
आणि VS आला. एफ लक्षात ठेवा. एफ ही तुमच्या लगेच लक्षात येईल. पण मित्रांनो एक अपवाद आहे बरं का. कुठला? रूप. रूपचा छप्पर आणि चिपचा साहेब भांडत नाही. त्यांना फक्त यस लागतो. त्यांच्यासाठी काय लावलेलं आहे? यस. रूप, रूप्स, चिप, चिप्स. लक्षात आला मित्रांनो. इथे काय करायचंय? एफ साठी तुम्हाला एफ आला, एफ ही आला की काय करायचं तुम्हाला? तो काढून व्ही लावायचा आहे. तर मित्रांनो चला आपण बघूया पुढचा नियम. आणि जो वायचा पण नियम बघितला, नियम नंबर 3 आहे की नाही. तिथे आपण काय केलं होतं? आय वापरलेला होता. हे नियम तुमच्या लक्षात राहिलेच असतील. आता बघूया. आता पुढचे नियम असे आहेत ना, तुम्हाला फक्त पाठांतर करायचे आणि ते मोजके शब्द येतात. त्यातला 5वा नियम बघूया मित्रांनो. 5व्या नियम मध्ये काय आहेत बघा. आतून बदलणारी जादू. हे काही शब्द आतूनच बदलतात, त्यांना नियमच नाही. म्हणजे कसं? मॅनचा काय होतं? मेन. वुमनचा काय होतो? वुमेन. पुढचा काय होतो? फिट. पुढचा काय होतो? टीथ. म्हणजे इथं काय केलंय? काही नामांच्या स्वरामध्ये बदल होऊन अनेक वचन होत असतात. स्वरात बदल होतात. काय मॅनचा एचा काय झाला? ई झाला. इथं परत इथं मॅन एचा काय झाला? ई झाला. इथं ओचा काय झाला? ई झाला. आहे की नाही. इथं ओचा काय झाला? ई झाला. म्हणजे एक मॅन, 2 मेन. एक फूट, 2 फीट. म्हणजे एचा इथं ई झालेला आहे किंवा ओचा इथे तुम्हाला ई झालेला आहे. आहे की नाही. तर लक्षात ठेवायला जर झालं तर या बाबतीमध्ये तुम्हाला 7 ते 8 असे काही शब्द आहेत का जे शब्द तुम्हाला पाठच करून टाकायचे आहेत. बघा कुठले कुठले आहेत. मॅन, वुमन, फूट, टूथ, हुज, है की नाही, लाऊज आणि माऊस. बघा इथं दिलंय. मॅनचा मेन झाला, वुमनची विमेन झाली, 1 फूट 2 फीट, एक टूथचा टीथ झाला, एक गुजचा हे अनेक गीत झाले. है की नाही. लाऊजचा लाईस झालं आणि माऊसचा माईस झालं. माऊसचा माईस हा तुम्हाला पुन्हा 7व्या नियम मध्ये सुद्धा येणार आहे. तो सांगणारच आहे तुम्हाला. चला मित्रांनो हे शब्द पाठ करून ठेवा. तुम्ही काय करा? पॉज करा. पॉज करून हे शब्द तुम्ही लिहून घ्या. आपण पुढचा 6वा नियम बघणार आहोत. तर चला मित्रांनो 6वा नियम बघूया. मित्रांनो 6वा नियम सारखेच जुळे भाऊ. सारखेच जुळे भाऊ म्हणजे काय? सोपा नियम आहे माहितीये का. एक वचन पण तेच, अनेक वचन पण तेच. फक्त तिथं शब्दांची सांगड घालायचे. म्हणजे कशी? सिंग्युलर मध्ये तुम्हाला शिप विचारतात, प्लुरल मध्ये तुम्हाला शिपच विचारतात. मेंढी, मेंढ्या. डिअर, डिअरच. हरिण, हरणेच होतात. फिश, फिशचा अनेक वचन तुम्हाला फिशच होतात. मासा, मासे. बघा मित्रांनो इथे किती मस्त आपल्याला शॉर्टकट दिले. लक्षात ठेवायला. कसं? मेंढी किती जरी असल्या तरी सारखीच दिसते. मेंढी किती जरी असल्या तरी त्या कशा दिसतात? सारख्याच दिसल्या. म्हणून ती शिपचा शिपच राहणार. हरणांचा कळप पण डिअरच. हरणी एक जरी असली तरी डिअरच आणि अनेक हरणे असले तरी डिअरच. पाण्यातले मासे मोजले तर फिशच. पाण्यात किती जरी मासे आपण मोजले, एक मासा असला तरी फिश, अनेक मासे असले तरी फिशच. एक केस पण हेअर आणि अनेक केस पण काय येईल? हेअरच येईल. एक विमान पण आपल्याला एअरक्राफ्टच आणि 10 विमाने पण आपल्याला एअरक्राफ्टच. हे पाठ करून टाका. हे तुम्हाला एक वचन अनेक वचन असणारे एक महत्वाचे शब्द आहेत. जे शब्द याच्यापैकी तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर चला आता बघूया आपण 7वा नियम. हे पण तुम्ही काय करू शकता तर थोडासा व्हिडिओ तुम्ही काय करायचंय? पॉज करायचंय आणि पॉज करून ते तुम्ही लिहू शकता. तर चला मित्रांनो पुढचा बघूया आपण 7वा नियम. मित्रांनो 7वा नियम आहे पूर्ण वेगळे पाहुणे. पूर्ण वेगळे पाहुणे म्हणजे याला कुठलाच नियम नाही. डायरेक्ट पाठांतर. आणि पाठांतरासाठी तुम्हाला मी जे काही शब्द आणलेत ना मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला जास्त शब्द करायची गरजच नाही. बघायचे? बघा आता कसं आहे. 3-4 शब्द असे हे असे काही 4-5 शब्द आहेत की ज्याचे रूप पूर्णपणे बदलतात. पाठांतरच करायचं. कसं? चाइल्डचा चिल्ड्रन, ऑक्सचा ऑक्सेन, माऊसचा माईस. बघा माऊसचा माईस इथं आला आहे नाही. पूर्णपणे वेगळाच आहे. म्हणजेच काय? एक चाइल्ड मोठा झाला की चिल्ड्रन होतो आणि एक माऊस मोठा झाला की माईस होतात. बघा चिल्ड्रन, चाइल्ड आणि एक चिल्ड्रन. ऑक्स, ऑक्झन. माऊस, माईस. उंदरांचा माईस. बघा इथं दिलाय आहे की नाही. पर्सन तिथं काय दिलाय? पीपल. एक पर्सन अनेक
पीपल, म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डायस दिलाय, थोडं इंग्लंडचं नाणं दिलंय तुम्हाला, पेनी, पेन्स म्हणून, आहे काय. तर हे जे आहे हे तुम्हाला पूर्ण वेगळे शब्द आहेत, हे डायरेक्ट तुम्हाला पाठ करायचे. हे पण तुम्ही पॉज करून काय करू शकता, लिहून घेऊ शकता. आणि चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत सगळ्यात शेवटचा भाग, तो म्हणजे काय, तर हे प्लुरल आणि सिंग्युलर, हे सिंग्युलर आणि प्लुरल, कुठे अनेक वचन वापरायची आणि कुठे अनेक वचन वापरली जात नाहीत. तर चला मित्रांनो, शेवटचा आपल्याला एक रूल बघायचा आहे, खूप महत्वाचा आहे मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओ स्किप न करता आता शेवटचा आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर चला मित्रांनो, पुढचा शेवटचा नियम आपण बघत आहोत. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा नियम आहे, का माहिती आहे, तुम्ही वॉटर्स म्हणता का रे कधी, तुम्ही मिल्क्स म्हणता का रे कधी, तुम्ही शुगर म्हणता का रे कधी, शुगर्स कधीच नाही. याचा अर्थ काय, ज्या वस्तू आपल्याला मोजता येतात, ज्या आपण हाताने उचलू शकतो, त्याला आपल्याला काय करायचंय, यस लावायचं आहे मित्रांनो. पेन, पेन्स, बुक, बुक्स, स्टुडंट, स्टुडंट्स. आणि ज्या तुम्हाला मापता येतात, म्हणजेच काय, मोजता येत नाही. एक पाणी आपण म्हणतो का, कधीच नाही. एक दूध आपण म्हणतो का, कधीच नाही. एक साखर आपण म्हणतो का, नाही. तर यांना आपल्याला काय करायचं आहे, अशा शब्दांना आपण अनेक वचन बनवू शकत नाही. बघा इथं दिलंय, जे हाताने उचलून मोजता येतं त्याला यस, आणि जे पेल्याने वाटेत मापतो त्याला यस नाही, म्हणजे अनेक वचन लावायचंच नाही. वॉटर्स आपण म्हणत नाही, अ ग्लास ऑफ वॉटरच म्हणतो, वॉटर्स म्हणत नाही. हाताने मोजा, यस लावा. मापून घ्या, यस नाही. म्हणजे आपल्याला अनेक वचनामध्ये यस आणि यस कुठं लावायचं हे आपल्याला समजण्यासाठी हा शेवटचा पॉइंट आपल्याला खूप महत्वाचा होता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत नक्कीच मला सांगा. आणि ते कुठं सांगायचं, आपल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ कसा वाटला, या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद. उद्या आपण नवीन टॉपिक घेऊन येऊ. बाय बाय.